Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आपल्या सोबत आहेत। महाराज साहेब, प्रचाराचा धामधूम सुरू आहे। अनेकांच्या गाठी घेताय तुम्ही। कशा पद्धतीने आता प्रचार सुरू आहे? काय लोकांचा रिस्पॉन्स आहे? उत्स्फूर्त आणि मनापासून प्रतिसाद आहे। जोरात प्रतिसाद आहे। झकास म्हणतो ना तसा प्रतिसाद आहे। विरोधकांचा पण जोरात चाललाय असं चर्चा आहे, पण त्या पद्धतीने त्यांचं काय चाललंय माहित नाही। हां, आमचं जर शिष्टाचार पद्धतीने सगळं चाललंय, त्यांचं भ्रष्टाचार पद्धतीने काय चाललंय तर त्याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही आणि मी ते उचित पण समजत नाही। शशिकांत शिंदेंवर पालकमंत्री असतानाची एक टीका अशी होती सध्या। अनेक जणांची महायुतीत जी काही भाषणं झाली त्याच्यामध्ये येतं की पालकमंत्री असताना त्यांनी काय केलं नाही, नेमकं काय ह्याच्यातनं एक लक्षात घ्या की पाण्याशिवाय जीवन नाही। जगण्याकरता पाणी लागतं, पिण्याकरता लागतं, शेती करता लागतं। ज्यावेळेस ते त्यांच्या पालकमंत्री होते त्यांच्याकडे सिंचन खातं होतं। ह्या 15 वर्षाच्या 90 नंतर 15 वर्षाच्या कालावधीमध्ये एक नवा रुपयासुद्धा सिंचन प्रकल्पांसाठी एक नवा रुपयासुद्धा त्यांनी दिला नाही आणि सगळे प्रकल्प रखडले गेले। ज्यावेळेस परिवर्तन झालं आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आलं त्यात भरभरून मोठ्या प्रमाणात संपूर्ण निधी वर्ग करण्यात आला, देण्यात आला आणि आज सगळे कामं चालू आहेत। मला एक प्रश्न विचारायचा की मोदी साहेब ज्यावेळेस आलेले त्यावेळेस त्यांनी एक भटकती आत्मा हा शब्द प्रयोग केला होता शरद पवारांचं नाव घेता। नेमकं कशा स्वरूपात हे काय, नेमकं ह्या कामाचं कारण काय? भटकती आत्मा म्हणजे मला असं वाटतंय की ठिकठिकाणी जाऊन वाद निर्माण करायचं काम करणं हा काही लोकांचा हातखंडा असतो आणि अखंडता तोडून तुकडे करण्याचं फ्रॅगमेंटेशन ज्याला म्हणतो ते चालू आहे। त्या अनुषंगाने ते बोलले असतील। शरद पवार कॉलर जे उडवत आहेत आणि एक प्रकारे तुम्ही असं म्हणता की ते एक प्रकारे तुमचा प्रचार करताय, काय नेमकं ह्यातनं काय सांगायचं? नाही, त्यांना माहिती आहे की त्यांनी दिलेला उमेदवार म्हणजे त्यांच्याकडनं कसा दिला माहीत नाही, तर त्यांनाच विचारलं पाहिजे। तो चुकीचं आहे आणि त्यामुळे ते म्हणतात ते म्हणलं असं करून की बाबा उदयनराजेंनाच मतदान करा। नक्कीच हे होते खासदार उदयनराजे भोसले आणि एकूणच त्यांनी सांगितलं आहे की जो जनतेतून जो प्रतिसाद जो मिळतो तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याची भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.